नमस्कार, मी परमदास जाधव. मित्रांनो, देशातील सर्वात मोठ्या मेडिकल प्रवेश परीक्षेत आता मोठे बदल होणार आहेत. कारण एन-ई-टी पेपर फुटी प्रकरणानंतर केंद्र सरकार आणि एन-ई-टी-ए आता संपूर्ण परीक्षा प्रणाली बदलण्याची तयारी असल्याची माहिती समोर आलेली आहे. आता प्रश्न असा आहे की एन-ई-टी ऑनलाईन होणार का? आणि पेपर पॅटर्न बदलणार का? अटेम्प्ट आणि सिम्बॉल्स बदलणार का? आणि विद्यार्थ्यांवर याचा परिणाम काय होणार? आज आपण सगळी माहिती सोप्या भाषेमध्ये समजून घेणार आहोत. तर अचानक बदलाची चर्चा का सुरू झाली? तर यावर्षी जी नेट UG 2026 पेपर फुटी प्रकरणामुळे देशभरात खळबळ उडालेली आहे. पेपर लीक, PDF सर्क्युलेशन आणि इनसाइड रूल च्या आरोपानंतर NTA वर प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहेत. विद्यार्थ्यांमध्ये संताप हा वाढलेला आहे आणि म्हणूनच आता परीक्षा प्रणाली बदलण्याची जी चर्चा सुरू आहे, ती चर्चा आता सर्वात मोठा याच्यात बदल काय आहे किंवा कोणता झाला आहे, तर NET परीक्षा CBT मोडमध्ये जाऊ शकते. म्हणजेच काय, तर काही रिपोर्ट्सनुसार पुढील काही वर्षांमध्ये नेट परीक्षा ऑनलाईन CBTमध्ये कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट फॉर्मॅटमध्ये घेण्याचा विचार हा सुरू आहे. म्हणजेच काय, तर पेपर प्रिंट न होता थेट कॉम्प्युटरवर परीक्षा होऊ शकते. ऑनलाईन परीक्षा का? तर याचं कारण आहे, परीक्षा ऑनलाईन झाली तर पेपर लिंकची शक्यता कमी किंवा PDF सर्क्युलेशन कमी होईल आणि प्रिंटिंग आणि ट्रान्सपोर्ट जी रिस्क आहे ती कमी होऊ शकते. आणि म्हणून विद्यार्थ्यांना भीती का वाटते? तर अनेकांना वाटते कारण ते जे ग्रामीण भागातील लोक आहेत विद्यार्थी, त्यांना कॉम्प्युटर ॲक्सेसची समस्या येऊ शकते, इंटरनेटची समस्या, टायपिंग स्पीडची समस्या आणि ऑनलाईन एक्झाम प्रोसेस आहे. हे मुद्दे याच्यामध्ये मोठे ठरू शकतात, महत्त्वाचे ठरू शकतात आणि म्हणून विद्यार्थ्यांना भीती वाटते. तर पेपर पॅटर्न बदलणार का? तर सध्या अधिकृत फायनल पॅटर्न जाहीर झालेला नाही. पण काही चर्चेनुसार अधिक सिक्युरिटी, मल्टिपल क्वेश्चन सेट, AI मॉनिटरिंग आणि बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन यावर भर दिला जाऊ शकतो. तर एक्झाम आणि नवीन नियम काय? तर पेपर लीक प्रकरणानंतर NET म्हणजे नेट UG 2026 एक्झाम जाहीर करण्यात आल्याची माहिती समोर आलेली आहे. तसेच केंद्र सरकार आता परीक्षा सुरक्षेसाठी ही नवीन जे तयारी करत आहेत. तर कोचिंग जे इंडस्ट्री आहे याच्यावर काय परिणाम होऊ शकतो? तर जर नेट ऑनलाईन झाली तर कोचिंग इंडस्ट्रीमध्ये मोठा बदल होऊ शकतो. कारण ऑनलाईन जो मेक टेस्ट वाढतील आणि डिजिटल जे प्रोफेशनल वाढेल आणि AI बेस्ड लर्निंग वाढू शकते. तर सोशल मीडियावर याची चुकीचं काय फिरत आहे? तर आता सोशल मीडियावर काही लोक म्हणतात नेट परीक्षा बंद होणार, MBBS ॲडमिशन थांबणार किंवा परीक्षा पूर्ण रद्द होणार. पण सध्या सरकारने असं काहीही अधिकृतपणे सांगितलेलं नाही. विद्यार्थ्यांनी आता काय करायचं? तर तज्ज्ञ सांगतात, अफवावर विश्वास ठेवू नका. ऑफिशियल NTA अपडेट्स पहा. तयारी थांबवू नका, कारण अंतिम नियम अजून पूर्ण जाहीर झालेला नाही. तर मित्रांनो, नेट पेपर फुटीनंतर आता भारतातील मेडिकल प्रवेश परीक्षा
प्रणालीमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता आहे. ऑनलाईन एक्झाम, AI सिक्युरिटी आणि नवीन नियम हे सगळे पुढच्या काही महिन्यात स्पष्ट होऊ शकतात. तुम्हाला काय वाटतं? नेट ऑनलाईन व्हायला हवी का? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवीन अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.